वेगवान बॉल समोर केलेत, बॉलर्स बॅक ड्राईव्ह. फॉलो थ्रू मध्ये बॉल रिलीज केल्याच्या नंतर हे खूप कठीण काम असतं ॲज अ पेसर. एखाद्या गोलंदाजाला बॉल रिलीज करण्याच्या नंतर भरपूर सेकंद लागतात पुन्हा एकदा पोझिशन वरती येण्यासाठी. लॉफ करतायत, प्रॉपर कनेक्ट झाला. आदित्यनं केलं आक्रमण लॉंग ऑनला, सरळ सीमा पार षटकार. आडवा बाटनं केलतात शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, वेगाने घेतली आहे पहिली सिंगल. सेकंडचा देखील प्रयत्न होता रोशन कडून. एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 8 वर. मिडॉनला जेलची देखील शक्यता होती. रनआउट साठी देखील प्रयत्न चालवले होते. जबरदस्त फाईट पाहायला मिळणारे पहिल्याच बॉल पासून आपण दोन्ही टीमच्या वतीनं प्रयत्न पाहतात. एफर्ट 100% देत असताना दोन्ही टीम आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी लढत असताना मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक प्रमोद टाकत असताना पहिला आपण ऍक्शन रिले जस्ट समोर पडला खेळाडूच्या. मिडॉनला फिल्डर होते. 1 रन या बॉलवर. वेगानं टाकलं, लॉफ करायचा होता. मिडॉनला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन त्याच दरम्यान पूर्ण होत्या. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 10. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 सिंगलच्या मदतीनं 10 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये धनराज आलेत. सामना तुम्ही पाहतात जुई 11 वावरले आणि त्यांच्या विपक्षामध्ये गणेगाव. या दोन संघांमध्ये सामना. नितेश तिकंडे याच्यावरती लक्ष असेल केंद्रबिंदू या मॅचचा. बोलत या हाफ ट्रॅकर फुल करतात, सहजतेनं खेचून घेतलाय. हिटमॅनची आठवण करून देणारा फटका सहजतेनं पूल. बॉल सीमा पार आदित्यच्या बॅटमधून या मॅच मधला दुसरा षटकार. धन्यवाद धन्यवाद. षटकार आलाय 6च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 16 वर. राऊंड द स्टम्प्स रायझिंग फटका लॉंग ऑफ ओ कॅच ड्रॉप. जबरदस्त एफर्ट होते खेळाडू करून, परंतु अखेरच्या मोमेंटला
झेल निसटली, पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूया. 4 की 6 क्षेत्ररक्षकाने सांगितलं, धावा इथून मिळतील 6. हा षटकार सलगचा दुसरा. शरीरापासून दूर, वाईट बॉल, पंचांचा इशारा. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली होती 23 वरती. तेवीसावा रायगड लाईव्ह इव्हेंट या वेबसाईट वरती तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण पाहतात. बऱ्याचशा जणांना अजूनही असं वाटतं की अजिंक्य पवार आणि त्यांची टीम असल्याच्या नंतर केटीसी लाईव्ह इव्हेंट, परंतु आता ते दृष्टिकोन बदलून टाका. आणखीन एक फटका आदित्यच्या बॅटमधून, सलगचा तिसरा. 3 इन रो आक्रमण धनराज वरती, तिसरा षटकार. धन्यवाद धन्यवाद. सर्वांना अजूनही असं वाटत असेल की अजिंक्य पवारांची आणि त्यांची टीम असल्याच्या नंतर केटीसी लाईव्ह इव्हेंट, बरेच जण त्या चॅनेलला सर्च करत असतात यूट्यूबवरती. तर त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी कॉपीराईट स्ट्राईक आल्या कारणास्तव काही दिवसांसाठी तरी केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती लाईव्ह स्ट्रीम बंद असेल. काही झालं तर लवकरात लवकर तो चॅनल परत येईल, परंतु जर काही झालं नाही तर तो चॅनलला टाटा बाय बाय करावं लागेल अजिंक्य पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. परंतु त्याच प्रकारचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला रायगड लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती पाहायला मिळणार. तर केटीसी लाईव्ह इव्हेंटला जसं तुम्ही प्रेम दाखवलं होतं तसंच प्रेम तुम्ही रायगड लाईव्ह इव्हेंट या वाहिनीला देखील दाखवा. आयोजन कमिटीचे सदस्य बॉल बॉल पोचवा. फरान जुन्ना 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 फरान भाई. जुन्ना काय काय बाय. जुन्ना जुन्ना तुम्ही पाहतात केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून 1.5 वर्षामध्ये तब्बल 2,900 व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. त्यामध्ये असंख्य साऱ्या इंडिव्हिज्युअल प्लेयर्सच्या चांगल्या चांगल्या इनिंग होत्या. त्या प्लेयरना देखील विनंती आहे, 7 दिवसामध्ये चॅनल डिसेबल होण्याची शक्यता. जर तुम्हाला आपली क्लिपची आठवण जर ठेवायची असेल तर ते डाउनलोड करून आताच ठेवा. 7 दिवसामध्ये जर झालं केटीसी लाईव्ह इव्हेंट चॅनल परत येण्याची शक्यता. जर नाही झालं तर 7 दिवसानंतर तो चॅनल डिसेबल होईल. सौद 11 दामत का खेळलेला लाजवाब. 29 जावा 3 षटकारांच्या मदतीनं आदित्य मोरे इज ऑन फायर नाव. पहिला पुलचा षटकार, त्यानंतर सरळ केले लॉंग ऑफला कॅच ड्रॉप झाली, तो आला षटकार. त्यानंतरचा पुल करत असताना आणखीन एक षटकार आला. धावत संख्या जाऊन पोहोचले 29. एज निघाला चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये. 1 रन आतापर्यंत. 1च रन या बॉलवरती 30 धावा. बोलो तयार.
दूर आहे शरीरापासून. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक्स्ट्रा पेस. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ते 30 या धावत संख्येवर. शेवटचा बॉल आता बाकी आहे ओव्हर नंबर 2 मधील. थांबलेत बॉलर धनराज. आगमन केलेले पुनरागमन आपण पाहतात 3 षटकार काढल्याच्या नंतर. लॉफ करतायत फटका. लॉंग ऑफ बाउंड्री. लाईनच्या बाहेर चाललाय सरळ व्ही मध्ये कळत असताना सीमा पार. आणखीन एक षटकार या ओव्हर मधला चौथा. तो आला फलंदाज. बॅटिंग करत असताना रोशन मोरेच्या बॅटमधून हा षटकार. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 36. बॉलिंग मार्क वरती आता तिसऱ्या ओव्हर मध्ये अभि आलेत. चला चला बॉल पोचवा पटकत. आयोजन कमिटी एखादा आणखीन बॉल पोचवा. फरहान स्मॅच बॉल आलेला आहे. अभि तयार. पहिलाच बॉल. आदित्यचा फटका हवे. जेलची शक्यता. भरपूर दूर राहिले दोन्ही खेळाडू. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय. 2 पूर्ण झाल्यात. अभि आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. संख्या जाऊन पोहोचलेली ती 38 वरती. 38. फुल टॉस मिस केला आदित्यनं. एज लागून बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉपला 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 42 धावा. 42. वेगवान बॉल उडवला. अनबिलिव्हेबल अनप्रेडिक्टेबल फटका. बॉल चढ सीमा पर बाउंड्रीच्या बाहेर. युजिट सिक्सर.
48 जावं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं प्रॉपर नो लुक फटका. आदित्य 10 मध्ये 39 रन बनवल्यात. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. सरळ खेळलेत. लॉंगर मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन पूर्ण. सेकंडचा कॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो, परंतु 2 धावा पूर्ण होतात. धावा संख्या 2च्या मदतीनं जाऊन पोहोचलेले ते 50 वरती. खोलवा टप्पाचा चेंडू आडवा बाटनं खेळलेत. क्रॉस बॅटेड फटका. पहिली सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. चांगली कॉलिंग रोशन कडून. थांबवलाय. 1 रन या बॉलवरती मिळेल. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली 51 वरती. आदित्य जाऊन पोहोचलेल्या 12 चेंडूंमध्ये 42 इंडिव्हिज्युअल त्याच्या पाठमधून आलेत. रोशनने 5 बॉलमध्ये 8 बनवलेत. शेवटचा बॉल आता बाकी आहे. 51 धावा. स्ट्राईकला पोहोचला रोशन. रोशनसाठी हा चेंडू होता. स्वतः गोलंदाज धावलेत. 1 रन पूर्ण होत्या. आदित्य राहील नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये. स्ट्राईक मिळेल रोशनला. तिसऱ्या ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 3 ओव्हरमध्ये संघाची धावा संख्या 52 धावा. दूर शरीरापासून पहिल्या बॉलनं सुरुवात केली आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग मार्क वरती आले आता मनोज. शेवटचा बॉल षटकामध्ये आले मनोज शेवटच्या बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत 52 धावा. हाफ ट्रॅकर आडवा बाटने खेळलेत. पहिली सिंगल तर पूर्ण केली आहे. सेकंडचा कॉल. आदित्यने दुसऱ्यासाठी जागा सोडली आहे. स्ट्रायकिंग एंडला रनआउटची शक्यता. फलंदाज आदित्यने का स्ट्राईक ठेवली ना, हा देखील एक मोठा प्रश्न पडेल. 12 बॉलमध्ये 42 बनवलेत आदित्यनं. या बॉलवरती सिंगल. रोशनच्या खात्यामध्ये टीमची धावा संख्या 53. धक्का पहिला. फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. टीमची धावा संख्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 53 धावा. नवीन फलंदाज ऋषिकेश आलेत. चांगला फटका कनेक्ट झाला. लॉंग ऑफला जेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राहील पुन्हा एकदा आदित्य. फलंदाज बाद ऋषिकेश.
धन्यवाद धन्यवाद. इंडिव्हिज्युअल 12 मध्ये 42 आदित्य. बाद झाला फलंदाज ऋषिकेश. नवीन आलेला फलंदाज जाईल स्ट्रायकिंग एंड वरती. टीमची धावा संख्या 53 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहतात गावदेवी खरवई आणि त्यांच्या विपक्षामध्ये धोत्रे. ते दोन संघांमधील पुढील सामना. मी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो टॉससाठी उपस्थित व्हा. 52 धावा 53 धावा लागल्या धाव पुस्तकावरती. अंतिमशा आता बॉल 3 बाकी राहतात. स्ट्रायकिंग एंड वरती आता फलंदाज युवराज. सरळ खेळलेत. आदित्यने 1 रन तर पूर्ण केली आहे आणि हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजे आदित्य राहील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. एक चौकार या बॉल वरती मिळेल. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 57 वरती. विजयासाठी अजून 1 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजेच या अंतिम बॉल वरती 2 बाकी आहेत. 2 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 1च विकेट या ओव्हर मध्ये आल्या. चौथ्या बॉलवरती चौका. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 57 वरती. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. अंतिम ओव्हरचे मनोज. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 58 या धावत संख्येवरती. अंतिमचे 2 बॉल. कदाचित या बॉलवरती देखील स्ट्राईक घेतली असते आदित्यनं. शेवटच्या 2 बॉलमध्ये त्याने 8चा प्रयत्न केला. आता अर्धशतक त्याचं होऊ शकलं असतं. फुल टॉस लॉंग ऑनला. जेलची शक्यता. डाऊन द बॉल. फलंदाज पकडली आहे जेल. फलंदाज बाद. धक्का. 58 तिसरा. धन्यवाद. 58 ला धक्का तिसरा. नवीन फलंदाज संदेश. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले 58 वरती. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो टॉससाठी उपस्थित व्हा. धोत्रे टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेव खरवई. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. लॉफ करायचं होतं मिड ऑफला. रनआउटची शक्यता. परंतु गोलंदाज जागेवरती कदाचित नव्हते. सेकंडचा कॉल. 1च रन या बॉलवरती मिळते. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतात. 59 धावा धाव पटलावर